गणपती बाप्पा। आणि आपली भेट पुन्हा एकदा अक्षय दादा बरोबर। नमस्कार। नमस्कार मंडळी, निघालो आहोत आपण बोरिवली वेस्ट येथे। इथे भरला आहे बोरिवली आर्ट फेस्टिवल। 22 फेब्रुवारीला सुरू झाला आहे, 25 फेब्रुवारीपर्यंत आहे। वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत। बघूया आपल्याला आज या आर्ट फेस्टिवलमध्ये काय काय बघायला मिळत आहे। मागीलही काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला स्वदेशी कला, स्वदेशी वस्तू, आपली संस्कृती हे सगळं बघायला मिळालं आणि ते व्हिडिओज तुम्हाला खूप आवडत आहेत। हा व्हिडिओ ही नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी। चला तर मग। बेसिकली हे काउंटर आहे जिथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल आणि ही एंट्री। आपण आलो स्कल्पचर अरेना ओपन गार्डन मध्ये। असं डेकोरेशन सगळं हँडीक्राफ्ट आहे। अरेना 1 आणि आपण बघूया इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे। सर ये आर्ट को क्या बोलते हैं? पेंटिंग्स है, लेकिन वो अलग अलग रहता है, जैसे मधुबनी रहता है, वारली रहता है। वेस्टर्न स्टाइल है और इंडियन माइथोलॉजी यानी इंडियन जो स्पिरिचुअल माइथोलॉजी। और ये बहुत खूबसूरत पेंटिंग है, लेकिन इसमें आपने देखिए आँख का जो प्यूपिल रहता है वो भी यूज़ किया है, कृष्ण भगवान की थीम भी यूज़ की है। एक्चुअली आँख जो है एक आँख जो भगवान की आँख जो है एक नज़र का कोई नहीं छुपा सकते हैं। हाँ ये बात तो सही है, सब कुछ उसके नज़र अंदर में है। हाँ, इसके लिए आपने वो छोटी सी नौका दिखाई है। नौका दिखाई वो हम लोग है जाए उसका। अच्छा, हम लोग सर्कल में घूम रहे हैं ना, सर्कल में घूम रहे हैं और हमारी नैया जो है वो भगवान ही किनारे लगा सकते हैं। सही बात है। जो जय पताका है इसके, हाँ जय पताका देखिए प्रोजुआ से लेके
मैमल्स हर प्राणी है, प्राणियों का नज़दीक से देख सकते हैं हम। थैंक यू। हर प्राणियों का उसमें ये है। अच्छा, इतना डिटेलिंग है इसमें। बहुत ही खूबसूरत सर, धन्यवाद। तिथून मला कसं तिकडे इकडे याल तर मी चर्चगेटपर्यंत टॅक्सी करून एक्रेलिक है। अंदर भी ऐसे शेल का जो मीनिंग है वो वर्शिप जो हम लोग करते हैं पूजा पाठ उस समय इसको यूज़ होता है। और शेल का जो साउंड है ब्रह्मांड का साउंड के साथ इसके साथ जाता है। तो इसी बेसिस पे हम लोग ये कुछ अलग दिख रहा है। ये थोड़ा सा अलग है, मिस्टीरियस लाइफ, मतलब यहाँ पे एक फेस में कन्फ्यूजन है हाँ आदमी का। जैसे कि हम लोग लोकल ट्रेन में भी जब सफ़र करते हैं तब भी हम लोग को कितना सारा क्राउड। करेक्ट, ये भी बहुत ब्यूटीफुल है। ये भी लोकल ट्रेन का ही ये है। हाँ, जैसे हाथ बहुत दिख रहे हैं और बहुत ये दिख रहे हैं। बहुत लिमिटेड दिख रहे हैं। तो लाइफ थैंक यू सर, थैंक यू। थैंक यू मैम। ते तिकडे गेलेत ना म्हणून
दोन पेंटिंग बनवले आहेत, अजून काही बाकी आहेत कॅनव्हासवरचे. ते आता इथे डिटेल करणार आहे. महाराजांचं आहे ते अजून, म्हणजे हे अजून काहीच नाही, 10% पण नाही झालं. पूर्ण डिटेल एक स्ट्रक्चर फक्त बनवलं आहे. हे महाराज आहेत, चालले आहेत गवळ्यावर, चालले आहेत मावळे बरोबर आहे. अजून डिटेलिंग भरपूर बाकी आहे. म्हणजे कॅनव्हासवर काढायचं, कॅनव्हासवरती घेतलेलं आहे. फक्त बेस बनवला आहे. खूपच सुंदर, पण त्याचा इफेक्ट एकदम सुंदर आलेला आहे. म्हणजे कळतं आहे की काय प्रसंग आहे. ते आता फक्त एक स्ट्रक्चर बनवलं आहे. डिटेलिंग भरपूर 80% डिटेलिंग बाकी आहे त्याचं. पण खूप सुंदर, महाराजांचं खूपच छान दिसतंय यामध्ये. अजून एक मोठं पेंटिंग आहे महाराजांचं, की कल्याणच्या सुभेदाराची खून बघा अपहरण करून आणलेली, महाराजांना रागावलेले, ते काय पण ते तुम्ही लावणार आहात का आता येत्या 2 लावणार आहे. 2 दिवसामध्ये नाही लावणार. आता मग ते कोणाला हवं असेल ते घेऊ शकतं. 93098 42398 अजित राणे. 93098 42398 बरोबर आहे ना, अजित राणे. धन्यवाद सर. थँक्यू. तर जगात अग्रगण्य मुंबई पोलीस आणि पुन्हा एकदा आपली भेट झालेली आहे. काय सांगाल सर? सर मॅडम, आम्हाला वेगळा आणखीन चान्स भेटला पेंटिंग दाखवण्याचा आणि खरी गोष्ट मोठा आनंद आहे. मोठा आनंद आहे आणि सगळ्यांनी जरूर विजिट करा. 25 तारखेपर्यंत आहे आणि तुमचे डिटेल्स पण मी स्क्रीनवरती शेअर करीन जर कोणाला पेंटिंग बघून आवडलं आणि ऑर्डर करायचं असेल तर. धन्यवाद सर. धन्यवाद. अरेना 1 कंप्लीट करून आता आपण पुढे जातोय. शाळेची आज इकडे त्यांनी एज्युकेशनल टूर आणि इथे सगळं बसण्याची व्यवस्था आणि त्यांचे जे कल्चरल प्रोग्राम्स आहेत त्याच्यासाठी इथे आलिशान स्टेज. किती सुंदर सुंदर या आर्टिस्टिक अशी घरं बनवलेली आहेत आणि आपल्याला एंट्री बघूया कुठून आहे ती. अरेना 2 मध्ये जायच्या आधी आपण या छोट्याशा गावामध्ये जाणार आहोत आणि इथे आहे गणपती बाप्पा. वा. सो हा एंट्रन्स आहे, त्याचं पण आर्ट बघा किती सुंदर केलेलं आहे. सगळं हँडक्राफ्ट आणि आणि हे दिवसा तर आहेच पण संध्याकाळी पण ना लाईट इफेक्ट्समध्ये हे दिसायला खूपच सुंदर दिसणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही संध्याकाळी पण जर येणार असाल तर जरूर भेट. पेपर गणेश ही जी मूर्ती आहे
आर्टिस्ट त्यांचा नंबर आहे हा. त्यांनी पेपरपासून ही बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. संपूर्णपणे ही मूर्ती बघा, विशालकाय मूर्ती आहे ही. जणू काही सुंदर गावच इथे बसवलं आहे. तर हे बघा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे गावचा अनुभव देणारी आहे. खूप सुंदर दिसणार आहे. अरे वा, विहीर पण बनवली आहे इकडे. आणि असा हा रहाट. छोटी छोटी घरं. तुळशी वृंदावन. आणि पुन्हा इथं आपल्या बाप्पाचं दर्शन. अरेना 2 मध्ये बघूया आता. अरेना 2 मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. आणि हे कशावरती आहे, म्हणजे तुम्ही साडीवरती तुम्ही केलं आहे? अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या बेसवरती तुम्ही. हां, हो, कारण आल्यानंतर पहिलं तेच दिसतंय. तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळं कस्टमाइज करून देत असाल ना? तुमच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स पण असतात. साधारण कितीला हे जातं? 50,000 पर्यंत कॉस्ट लागतो. अच्छा, हे तर फार सुंदर केलं आहे. नमस्कार सर. तुमचं आर्ट आम्ही आत्ताच बघितलं. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळी कला इथे सादर केलेली आहे आणि तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा नंबर आहे स्क्रीनवरती. कोणालाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर जरूर करू शकता. आणि 25 तारखेपर्यंत आहे हे एक्झिबिशन, तर इथेही तुम्ही विजिट करू शकता. धन्यवाद. कलर के 500 है और लाइन ड्राइंग के 300. अच्छा, और ओनली 50 या 20 मिनट में हो जाता है. ओके. और ये आप जो है वो फ़ोटो देख के, एक्चुअल फ़ोटो देख के बना रहे हैं? ऐसे भी होता है कि दूसरे पर्सन की अच्छा, लाइव तो अच्छा होता है. लाइव और कितना 20 मिनट्स लगता है आपको? 20 मिनट्स में हो जाता है. थैंक यू सर. थैंक यू.
उभं आहे. सो त्या लाईव्ह स्कल्पचर बनवतात आणि त्यांचं काम चालू आहे. पण तुम्हाला जर ते काम बघायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल इकडे, म्हणून मग मी दाखवत नाही आहे. धन्यवाद मॅम, धन्यवाद, थँक्यू. हाँ मंगेश, गणपति बाप्पा तो गणपती सुद्धा उचलला ना तर तुम्हाला माहिती पडेल कोणता? हाईट काय आहे, वजन किती आहे. अच्छा, हा वाला. मंगेश गणपती घे आणि गदा दे. आणि आता मी गदा उचलणार आहे. नाही करू शकणार, पण हे बघा, मी दाखवते तेवढी ही गदा जवळ आली आहे, कारण मी तिने उचललेली आहे. आता आपण आहोत सागर सरांच्या स्टॉलवरती आणि इथे बाप्पाचं दर्शन आपल्याला होतं आहे. आणि आत्ताच तुम्ही बघितलं पण की हे जे आहे ते पेपर आयडल्स आहेत आणि याच्या आधी पण आपण जे गाव बघितलं तिकडे बसलेलं, तिकडे पण यांच्याच तर्फे गणपतीचं आयडल क्रिएट केलं गेलं होतं. सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही? हां 9833150709. गणपती बाप्पाशिवाय अजून तुम्ही काय काय बनवता? एनिथिंग इन पेपर, काही कशातही आम्ही पेपरमध्ये बनवू शकतो. पेपरमध्ये बनवू शकतो. आतमधलं सुद्धा तुम्ही बॅकड्रॉप्स आहेत हे सुद्धा बघू शकता. आणि हे सगळं पेटेंटेड मटेरियल्स. अच्छा, पेटेंटेड मटेरियल. हा पिलर पण कागदाचा. अच्छा, हा पण का पेपरचाच घातलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. ये किसमें बनाया आपने? ये सब फैब्रिक है? ये पैड है, ये वाला मटेरियल, अच्छा, ये वाला मटेरियल है. ये सब चीज़ें इसी अच्छा, इससे ही बनती है. आणि बरंच काही वेगवेगळं बघायला मिळतंय. हे हँड पेंट केलेलं आहे आणि हाच पीस तिकडे लावलाय. पीस अच्छा, अच्छा, तो पदर आहे. अच्छा, रग आहे. हां, थँक्यू मॅम. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. म्हणजे आवडलं, म्हणजे खूपच वेगवेगळं बघायला मिळालं आणि अनएक्सपेक्टेड आहे सगळं. म्हणजे साडीचा पल्लू जो बनवलेला आहे त्याचंच थोडंसं तुम्ही वापरून मग ती रग बनवलेली आहे. त्याच्यात पण ते अगदी बटरफ्लायसारखा आकार दिसतोय, म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत आहे. खूपच सुंदर. धन्यवाद, खूप धन्यवाद. अच्छा, म्हणजे एका पेपरला आतमध्ये कटिंग करून असं विदाऊट फ्रेम काच नसलेलं तुम्हाला दाखवता येईल का? कारण मग त्याचा ना काचेतला इफेक्ट कळत नाही. अच्छा, ते सगळं पेपर वर्क आहे.
हाताने कट केले आणि किती वेळ लागत असेल साधारण एवढं बनवायला? 10-15 दिवस. धन्यवाद सर. ये सर्टन अलग टाइप का क्ले रहता है, वेगवेगळा असतो ना? टेराकोटा. अच्छा वर्कशॉप पण घेतो. अच्छा वर्कशॉप पण घेतात. अच्छा ही माती असते टेराकोटा, त्याच्यापासून हे तुम्ही वेगवेगळं असं बनवता. आणि हे सुकून तयार परफेक्ट हे असा कलर येण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे काय करायचं? हे ना ड्राय झालं फायरिंग करायला लागतं. ड्राय झालं की त्याला फायरिंग करायला लागतं आणि मग हा कलर असा चेंज होतो. धन्यवाद. हा तुमचा नंबर आहे आणि इथे तुम्ही वर्कशॉप पण घेता, या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला का? ज्वेलरी पण आहे तिकडे टेराकोटा. अच्छा ही टेराकोटाची ज्वेलरी. धन्यवाद. धन्यवाद मॅम. वेगवेगळे कॅलिग्राफी केलेली आहे. अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. नाही इथे नंबर मी घेतला स्क्रीनवरती, तो सेव्ह होतो ना बॅग. आणि कस्टमाइज पण करता येत असतील ना लॅपटॉप बॅगवरती आपल्याला काय हवं असेल. धन्यवाद. सो आप इसके क्लासेस भी लेती हैं, वर्कशॉप है, कॉन्टैक्ट डिटेल्स कुछ ऐड किया है आपने? कार्ड अच्छा फिर उसके प्रिंट्स निकाल के आपने इस पे. तो अभी आप कुछ बना रही थी ऐसा? हाँ मैं स्केच कर रही थी. इधर अभी वो अंकल बैठे थे. अच्छा तो उनका अच्छा वो स्केच बनाया हुआ है. तो इसको आप वाटर कलर करके फिर वो प्रिंट कराएंगी ऐसा? यानी जनरल प्रोसेस ऐसा ही होता है आपका? हाँ मोस्टली का ये सब पेंसिल स्केचेस है. पेंसिल स्केचेस बहुत अच्छे. ये सारे मोस्टली ऑन लोकेशन बनाए हैं, तो उधर बैठ के सामने देख के. अच्छा मतलब रेफरेंस से नहीं बनाया. रेफरेंस से नहीं बनाया. एक मिनट ये गया नीचे. थैंक यू मैम. वो हमारा इंस्टा पेज है, उस पर हम जितना भी आर्ट वर्क बनाते हैं उसका उसको पोस्ट करते हैं. ओके. सारे स्केच पूरी आणि आपली भेट पुन्हा एकदा अक्षय दादा बरोबर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बस एकदम मजेत. तुम्ही बोला. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच तुम्ही भरपूर एक्झिबिशन्स लागू देत आणि भरपूर एक्झिबिशन्स तुम्ही कव्हर करा, आम्ही पण कव्हर करू. तुमचे पण प्रेम देतात तसं ताईंलाही प्रेम द्या. नक्की ताईंचे व्हिडिओ खूप छान असतात. खूप धन्यवाद. आम्ही तुमचे व्हिडिओ बघूनच प्रेरणा घेतो. असं काही नाही. नाही जे सत्य आहे ते सत्य आहे, बरोबर की नाही? धन्यवाद. हो फॉलोअर्स पण आहेत आणि कमेंट्स पण इतक्या सुंदर सुंदर येतात ना, त्यांच्यामुळे तर मला खूप सारे कस्टमर मिळाले. हो ना. हो
सगळ्या स्वामींचा आशीर्वाद. नाही नाही नाही, स्वामींची कृपा आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मॅम. नमस्कार. सुंदर सुंदर हँड पेंटेड साड्या दिसत आहेत आम्हाला. Yes. तुम्ही स्वतः करता? हो, आम्ही स्वतः हँड पेंटिंग करतो आणि हे आर्ट फेस्टिवल असल्यामुळे फक्त आर्ट रिलेटेड ज्या साड्या आहेत ज्या आम्ही पेंटिंग केलेल्या आहेत हां. तेवढ्याच मल कॉटनवर आम्ही जास्त करून पेंटिंग करतो. अच्छा. तर त्या सगळ्या आणलेल्या आहेत. अदरवाईज सगळ्या एक्झिबिशनला माझ्याकडे सगळं कलेक्शन असतं. अच्छा. पण हे स्पेसिफिक आर्ट फेस्टिवल आहे म्हणून सगळ्या पेंटिंगच्या साड्या आणलेल्या आणि आहेत. या होम वॉश करू शकतो हो, आपण? होम वॉश आहे, शॅम्पू वॉश करायचे आहे. अच्छा, शॅम्पू वॉश हे सनफ्लावर आहे, पूर्ण ऑल ओव्हर सनफ्लावर असणार. त्याच्यानंतर पारिजात आहे, हे स्टिच केलेलं येणार. हां, डेझी फ्लावर आहे, हे डेझी फ्लावर आहे. सनफ्लावर, पारिजात. त्याच्यानंतर हे फिगर पेंटिंग आहे. अच्छा. ही जे फिगर पेंटिंग आहेत ह्या 1850ला आहेत. बाकी 1650 आणि 1750 अच्छा. अशी रेंज येणार. हे बघा, हे एक फिगर पेंटिंग येणार, हे येणार. आर्टमध्ये हे स्टिच वर्क आहे. हां. नंतर हे टुलिप आहे, वेगवेगळी फ्लावर्स, माझ्याकडे सगळी फ्लावर्स दिसतील तुम्हाला. या विथ ब्लाउज पीस येतात? नाही नाही, मल कॉटनमध्ये ब्लाऊज पीस येत नाही. त्याच्यावर अजरक किंवा कलमकारी असे ब्लाऊज तुम्हाला घालावे लागतील. त्याच्यानंतर हे टिश्यू आहे, मल टिश्यू आहे. ह्याला रेखा साडी म्हणतात. हां. अरे वा. त्याला अशी छोटीशी बॉर्डर येणार, पूर्ण ओव्हरऑल प्लेन साडी येणार आणि शायनिंग येणार त्याला. आणि प्युअर मल टिश्यू आहे, मल टिश्यू म्हणजे आणि एकदम एकदम सॉफ्ट आहे. ही बघा, नेसायला ना सॉफ्ट आहे आणि अतिशय वजनाने soft. पण एकदम हो हलकी हो आहे. हो. जे टिश्यू असतं ना ते कडक असतं, पण हे मल टिश्यू Soft. आहे, त्याच्यामुळे ही नेसायला खूप सुंदर आहे साडी. अच्छा. आणि हे जे तुम्ही दाखवलं फिगर पेंटिंग, तर तुम्ही कस्टमाइज पण करून देता हो, का? कलर कस्टमाइज होतो, पेंटिंग कस्टमाइज होतं. कुठलंही तुम्हाला जर पेंटिंग करून घ्यायचं असेल तर हा माझा इन्स्टा पेज आहे, जानवी_माहेरचा आहे. त्याच्यावर तुम्ही मला कलर ऑप्शन टाकू शकता, कुठली पेंटिंग हवी ती टाकू शकता. अच्छा. खूप खूप धन्यवाद. Thank you. थँक्यू. ब्रिकमध्ये वगैरे दिसतंय, सगळं म्हणजे cotton. हो. हे इतकं सुंदर लिहिलंय समोर, होला क्राफ्ट. तोरण आणि ही तोरणं. सगळं हँडमेड आहे, एक एक पीस त्यांनी केलेलं आहे. अरे वा. बॅग्स आहेत छान. आणि इथे दिसत आहेत छोटे छोटे मोबाईल होल्डर पाऊच, अच्छा. मोबाईल होल्डर तर एकदम युनिक. टिश्यू पेपर पाऊच, सुंदरसं बटन लावलंय. म्हणून हा अच्छा, हे काय आहे? टिश्यू पेपरचं पाऊच. पेपर हे सॅनिटरी नॅपकिन पाऊच, 6 पीसेस. सॅनिटरी नॅपकिन्स आपल्याला ठेवण्यासाठी कॅरी करायला छान. हे पेन्सिल, पेन तुम्हाला जर ठेवायचं असेल त्याच्यासाठी आहे. अशा बॅग्स आहेत, उघडल्या की असं दिसतं. अच्छा, Pouch छोटंसं मध्ये. आपलं छोटंसं, हा. कॉम्पॅक्ट बरोबर. होऊन जातं. आणि हे पण लहान मुलांचे या आहेत. सगळ्या इथे बॅग्स. चष्म्याचं पाऊच, यूट्यूब चॅनल आहे. हे पण छान आहे. डॉक्युमेंट्स पाऊच आहेत. डेनिमचा कपडा वापरला आणि आहे. ठेवायला हे चष्म्याचे पाऊच आहे. हे बुकमार्क आहे. बुकमार्क्स आहेत मस्त मस्त. हे आणि कार्ड ठेवायला पाऊच आहे. ऑल कॉटन फॅब्रिक्स. वापरले आहेत. म्हणजे काय नाही बनवलंय असं नाहीच आहे, सगळंच बनवलंय तुम्ही. कॉर्ड ठेवायला, कॉर्ड पाऊच. पाऊच म्हणजे आता कुठे हरवण्याचे चान्स नाही की आपल्याला टाकलं बॅगेत असं नाही, तर त्याचं पण पाऊच इथे बनलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण इतके सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन्स पण आहेत, कलर्स पण आहेत. हे मोबाईल. अरे वा. त्या क्राफ्टचा नंबर आम्हाला मिळू शकेल का? 9325315991. 25 तारखेपर्यंत आहे वेळ. होला क्राफ्टला जरूर भेट द्या आणि तुमच्या आवडीची वस्तू इथून घेऊन जा. धन्यवाद मॅम.
माझं नाव बाळकृष्ण कुंभार. तुमच्या टी शर्टवर लिहिलं आहे साहित्याची वारी हां, गोरोबांच्या दारी. उस्मानाबादचं आहे गोरोबा काकांचं हो. जन्मस्थानी. जन्मस्थान आहे बरोबर. थोडीशी माहिती सांगतो विल्लूवरची. किंवा पूर्वी मोठे मोठे विल असायचे. बरोबर. ठीक आहे, त्याला लाकडीच्या दांड्याने तुम्हाला फिरवावं लागायचं. त्यामुळं पुरेपूर मेहनतीचं काम होतं. आता हे लाईटवरचं बिल आल्यामुळे थोडं सोपं झालं आहे. ही माती UP, राजस्थान, गुजरात, कर्नाटक. सुरुवातीला एकदम छोटा दाखवतो किंवा मोठा दाखवतो आधी, ठीक आहे, त्यानंतर छोटा दाखवतो. इनिशियल पॉट म्हणतो आपण याला. नेल आर्टच म्हणायला लागेल. हो, एकदम छोटा. अच्छा, ह्याच्याही पेक्षा छोटा. ड्राय व्हायला पूर्ण 1 दिवस लागतो. खूप धन्यवाद मी दाखवल्याबद्दल. धन्यवाद.
नहीं, सब जयपुरी है। ये देखिए बोर्ड लगा है पर अच्छा, ये आपका ही है? हमें बुलाया गया है। हाँ, आपका देखा था मैंने इंस्टाग्राम पे। स्पेशल आपने जयपुर के लिए बुलाया है। तो ये पैच वर्क किया है क्या इसके ऊपर? और ये स्टिच वर्क है। ये कौन सा? अच्छा, रूम स्लीपर्स है। प्रिंट है क्या? अच्छा, ये फैब्रिक से और ये ऐसे कराते हैं। तो ये क्ले रहता है क्या? अलग के कलर्स रहते हैं? याकूत करके नाम है। और ये सब क्या जो कलर्स, तो ये वेजिटेबल कलर्स रहते हैं? वेजिटेबल डाइज। अच्छा, वेजिटेबल डाइज है ये। अलग अलग उसको यूज़ करते हैं और त्या थ्रेड, ऐसा थ्रेड बनता है। और ये क्या है? इसका है। और ये क्या है? ये चरखा है। अच्छा, इससे हम लोग यान बनाते हैं। अच्छा, ये बनता है इसका। ओके ओके, इसमें। और ये चरखा है। तो आपने कुछ ऐसा वीविंग किया हुआ है क्या इसके ऊपर? हाँ, ये तो आपको डिज़ाइन कैसे पता चलता है कैसा क्या बना रहे हैं? डिजाइनिंग जो है हमारे ट्रेडिशनल कुछ वो स्टोर पड़े हैं, देखिए, तो हमारा क्या मोटिव रहता है कुछ, तो उसी हिसाब से हम बनाते हैं। जैसे कि ऑर्डर है तो ऑर्डर के हिसाब से बनाते हैं। अगर ऑर्डर नहीं है तो उस हिसाब से हमारा जो कंटिन्यू जो एक रूम चलता है 20 पीस होता है, मतलब स्टोर जो होता है वो 20 पीस का होता है। तो जिसमें हम मतलब 20 पीस बनते हैं, उसमें हम लोग एक पैटर्न जो है 5 पीस में एक पैटर्न बनाते हैं। अच्छा, जैसे 20 हो गए तो 4 पैटर्न हो गए, तो हम लोग उस तरह से काम करते हैं, अलग अलग कलर कॉम्बिनेशन के साथ में। मतलब ये जो धागा आप देख रहे हो वो भी ऑर्गेनिक है, जो कलर है वो भी ऑर्गेनिक है। नहीं, लेकिन ये जो अभी आपने ये एक सलीके जैसा बनाया हुआ है, बराबर है? ये लाइन, तो वो ये पूरा जो है वो जैसे वो हम लोग ऐसा प्लेन व्यू करना है तो ये 2 उठेगा। अगर हमको ये अगर देख रहे हैं आप, ये डालना है तो ये सिंगल उठेगा। अच्छा, तो ये टेक्निक आपको ही पता है? हाँ, ये हमको पता है, हमको पता है कि ये चीज़ किस तरह से क्या है। अच्छा, ये सब आपके तरफ से ही है? ये पूरा हमारा मतलब गारमेंट है, हमारे कपड़े पे काला कॉटन बोलते हैं इसको हम लोग, ऑर्गेनिक काला कॉटन है। जॉर्जेट पे, लेकिन क्या बोलते, बांधनी। तो ये तो प्योर बांधनी लग रही है। तो ये बंधा हुआ रहेगा कुछ ना, ऐसा छोटा सा। हाँ, फिर उसको छोड़ के वो डिज़ाइन निकले। आप कहाँ से आए? हमारा कच्छ से। कच्छ की बाली। देखो ना, यहाँ पे थे ये असं दिसतंय, पण ॲक्च्युअली डिज़ाइन है शेप। और वो सब साड़ी है क्या? तो वो भी बांधनी का ही है? क्योंकि ये पहला वाला तो एकदम वो बनारसी टाइप एकदम ऐसा वाला दिख रहा है। बनारसी में ही है ना?
और ड्रेस मटेरियल है ना? ड्रेस मटेरियल सब साड़ी है, दुपट्टा आहे. धन्यवाद. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जरूर लाईक करा. 25 तारखेपर्यंत आहे टाईम, तेव्हा जरूर विजिट करा आणि आपल्या स्वदेशीला हातभार लावा, सपोर्ट करा. धन्यवाद.